आमच्या नात्यामध्ये एक लग्न होतं, तर त्यासाठी आईला गजरा करायचा होता आणि आमच्या घरी नेमकी फुलं नव्हती, तर ती पटकन शेजारच्या घरी गेली आणि तिथून फुलं घेऊन आली. कसं ना, आता गावाकडे असलं की लगेच शेजारा धर्म पाळला जातो. जर एखादी वस्तू आपल्या घरी अवेलेबल नसेल तर ती लगेच दुसरीकडे जाऊन मागून आणायची. आणि केसात माळणारा गजरा हा वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवतो. तर आज आईने ही जी फुलं आणलेली आहेत ती कागड्याची फुलं आहेत. तर ह्याला एखादा दुसऱ्या भाषेत किंवा दुसराही शब्द असेल मराठीमध्ये सुद्धा, पण आमच्याकडे कागड्याची फुलं असं बोलतात. तर ही कळ्या घेऊन आलेली आणि छान अशी वेणी बनवायला घेतलेली आहे तिने. मला तर काही येत नाही, पण तिने खूप सुंदर अशी वेणी बनवली. तर बऱ्याच ठिकाणी जे गजरे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात आणि अनेक प्रकारची फुलं वापरली जातात. पण आता सध्या जो सीझन आहे तो कागड्याचा आहे, टगरीचा आहे आणि मोगऱ्याचा आहे. तर जी फुलं अवेलेबल होती ती फुलं घेऊन आले आई आणि अशी एक एक ठेवून मस्त सुतळीसोबत आणि सुताने गुंफून एक एक फूल ठेवून ती खूप छान अशी बांधून घेत होती. आणि त्याच्यानंतरून मस्त असा गजरा तयार झाला हळूहळू आणि खूप भारी दिसत होता. तर नंतर शेवटी तिने एक गाठ मारून घेतली आणि थोडीशी फुलं उरलेली होती. तर आई छान तयारी केली आईने आणि लग्नाला गेली.